हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। खूप दिवसानंतर मी इथे व्हिडिओ शेअर करते आहे आणि हा सुंदर असा मी इथे लेअर विथ स्टेप कट इथे केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपले स्टेप्स किती सुंदर आहेत। हा शॉर्ट व्हिडिओ आहे, एकदम छोट्या भागामध्ये इथे शेअर केलेला आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेले आहे, तुम्ही पूर्ण ट्युटोरियल तिथे बघू शकता। तर आपण इथे आता हेअर लेंथ बघणार आहोत। तुम्ही बघू शकता खालचे हेअर खूप पातळ आहेत आणि हेअरची लेंथ ही मोठी आहे पण खूप पातळ आहेत। इथे मी हेअर चेक करून घेते। हेअर चेक करून झाल्यानंतर त्यांना मी लेंथ विचारलेली आहे, स्प्रे करून घेतलेला आहे। खालची लेवल मी आधी कट करून घेते आहे। तुम्ही बघू शकता किती थोडीशीच हेअर लेंथ मी इथे कट केली आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंटला घ्यायचं आहे। फ्रंटने मी इथे लेअर कट करून घेणार आहे। जसं आपण फेदर किंवा लेअर कट करतो त्याप्रमाणे आपल्याला सेक्शन बाय सेक्शन इथे कट करून घ्यायचं आहे। छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहेत। केस हे प्रॉपर असे ओले पाहिजे की आपला हेअर कट हा एकदम सिमिलर होईल आणि केस व्यवस्थित कट होतील। इथे मी क्रॉस कट करून घेतलं आणि सॅम आणि जॅस सरांची टेक्निक इथे मी यूज केलेली आहे। मागचे हेअर जे आहेत ते प्रॉपर वर घेऊन कट केले। इथे मी आता ब्लो ड्राय करते आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी पहिले आधी ड्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे सेटिंग करून घेणार आहे। पूर्ण प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला भेटेल। तर हा हेअर कट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। सो या चॅनलला आपल्या या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। फ्रंट साईडला तुम्ही लेअर बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि बॅकला तर एकदम व्हॅल्यूम आलेला आहे केसांमध्ये। बऱ्याचदा काय होतं, हेअर पातळ असले की व्हॅल्यूम दिसत नाही आणि इथे आपल्याला व्हॅल्यूम क्रिएट करण्यासाठी ब्लो ड्राय करत असताना हेअरचे थोडेसे वरती उचलून मग हेअर ड्राय करायचं असतं। इथे मी आता स्प्रेचा वापर करते आहे, शाईन स्प्रेचा, आणि इथे सुटसुटीत आपले लेयर्स असे दिसत आहेत। हा हेअर कट तुम्हाला कसा वाटला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। बाय बाय, सी यू ऑल ऑफ यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया।